सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 22 फेब्रुवारी 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. सातारा जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता येणार, एकनाथ शिंदे. सातारा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष महायुतीचाच होईल अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्थानिक राजकारण वेगळे असते, सर्वत्र वेगवेगळी समीकरणे आहेत, त्याप्रमाणे जिल्ह्यातही सत्ता स्थापन करण्यात येईल. जिल्ह्यातील 865 ग्रामपंचायतींवर सरपंच प्रशासक ग्रामविकास विभागाचा निर्णय. सातारा जिल्ह्यातील 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत सुमारे 865 ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतींवर आता सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार आहे. याबाबतचा ग्रामविकास विभागाने शनिवारी शासन निर्णय जारी केला आहे. ढगाळ हवामानामुळे बळीराजा धास्तावला. काढण्यास आलेल्या पिकांवर सावट, वातावरणाचा नूर पालटला. सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यापासून उन्हाचा चटका वाढला होता, त्यामुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा चढला होता. मात्र शनिवारी अचानक दुपारपासून वातावरणाचा नूर पालटल्याने ढगाळ हवामान राहिले, त्यामुळे रब्बीतील पिकांवर पावसाचे सावट गोंगावू लागले आहे. सध्या बागायती पट्ट्यात हळद काढणी व शिजलेली हळद वाळवण्याची कामे सुरू आहेत, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाईल की काय या भीतीने बळीराजा धास्तावला आहे. रहमतपूर परिसरात शनिवार रात्री पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ पाऊस ज्वारीसाठी घातक. शनिवार रात्री 8च्या दरम्यान आलेल्या पावसाने रहमतपूरकरांची चांगलीच तारांबळ उडवली. रहमतपूरसह 6 परिसरात हा पाऊस पडला. रहमतपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 20 मिनिटे झालेल्या पावसाने पाणीच पाणी केले, त्यामुळे बाजारपेठेतील लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. भाजी विक्रेत्यांचा भाजीपाला भिजून नुकसान झाले. शहरात जोरदार पाऊस पडला असला तरी जवळच राहणारे विजयनगर उपनगर कोरडे ठणठणीत राहिले. हा पाऊस ज्वारी पिकासाठी घातक ठरणार असल्याने काही शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सातारा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर वेटिंग शेडची गरज, प्रवाशांची गैरसोय. रेल्वे प्रशासनाने त्वरित शेडची उभारणी करण्याची मागणी. सातारा रेल्वे स्थानकावर समस्यांची जत्रीच पाहायला मिळत आहे. प्लॅटफॉर्म नंबर 4 वर वेटिंग शेड नसल्यामुळे प्रवाशांना भर उन्हात उभे राहावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने त्वरित पावसाळ्यापूर्वी वेटिंग शेडची उभारणी करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. दररोज विविध समस्या या ठिकाणी निर्माण होत आहेत. या ठिकाणी रेल्वे स्थानकाचे बोर्ड प्रवाशांना दिसत नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बोर्ड दिसत नसल्याने कराडला उतरावे लागत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. कराड येथील उड्डाणपुलाच्या भरावाचे काम कधी बंद कधी सुरू. ठेकेदाराचा मनमानीपणा सुरूच. काम न झाल्यास पुण्याकडे जाणे अडचणीचे. पुणे बंगळुरू महामार्गाच्या 6 पदरीकरांचे काम कासव गतीपेक्षा संत गतीने सुरू आहे. कोल्हापूर नाक्यावर नव्याने होणाऱ्या उड्डाणपुलाच्या अप्रोच मार्गाचे म्हणजेच हे काम कधी बंद वर कधी सुरू असते. सद्यस्थिती पाहता ठेकेदार कंपनीच्या लहरीपणामुळे काम रखडले असून आता पावसाळ्यापूर्वी उड्डाणपुलावर वाहतूक सुरू होण्याची शक्यता धुसर होत चालली आहे. त्यामुळे पावसाळ्यात कोल्हापूरकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसह कराड तालुक्यातील स्थानिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. प्रतापसिंह नगर येथे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू. प्रतापसिंह नगर खेड परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादावादीतून नैराश्य आल्याने 17 वर्षीय युवकाने शुक्रवारी झाडाला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले असता शनिवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आशीर्वाद दत्ता गायकवाड वय 17 राहणार प्रतापसिंह नगर खेड जिल्हा सातारा असे मृत युवकाचे नाव आहे. सदर युवकाचा मारहाण करून खून केला असल्याचा आरोप मृत युवकाच्या नातेवाईकांनी केला आहे, मात्र सातारा पोलिसांनी त्याला दुजोरा दिला नाही. सैदापूर कराड येथे दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू. सैदापूर गावच्या हद्दीत कराड विटा मार्गावर झालेल्या अपघातात 52 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री 9:30च्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने पाठीमागून जोरदार धडकल्याने हा अपघात झाला. जुबेर इनामदार व 52 राहणार चौंडेश्वरी नगर गोवारे तालुका कराड असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वडूज येथे विवाहित महिलेची आत्महत्या. वडूज येथील पेडगाव रस्त्यावरील एका वसाहतीत राहणाऱ्या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. मेघा विनायक पवार वय 33 राहणार पेडगाव रोड वडूज असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मयत महिलेचा भाऊ ऋषिकेश मोहन कांबळे राहणार करकंब तालुका पंढरपूर जिल्हा कोल्हापूर यांनी पोलिसात खबर दिली आहे. सातारा बसस्थानक ते भक्तवडी फाटा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा. सातारा तालुका कोरेगावतील बसस्थानक ते भक्तवडी फाटा दरम्यानच्या रस्त्याची खड्ड्यांमध्ये दुरवस्था झाली आहे. विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत असल्याने हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भक्तवडी ग्रामस्थांच्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आला आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.